पाहिला समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, समूळ संख्या व जोड संख्या या सर्व संख्यांचा प्रकार या ठिकाणी आपल्याला शिकायचा आहे। समसंख्या म्हणजे काय? सगळ्यात आधी संख्या कशाला म्हणायचं? संख्या म्हणजे काय? एक किंवा एकापेक्षा जास्त अंकाच्या समूहाला आपण संख्या म्हणतो। संख्या एक अंकी पण असते, अनंत अंकी असतात, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी। संख्याला काही मर्यादा नाही, कारण त्या संख्येचे वेगवेगळे प्रकार असतात। नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या। तसं आपण सुरुवातीला पाहूया समसंख्या। अशा संख्या की ज्यांच्या एकक स्थानी, आता संख्या आपण अशी लिहिली, उजवीकडचा जो अंक असतो तो असतो एकक। एकक स्थान, एकक स्थानचा अंक जर 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही एक असला तर त्या संख्येला, पूर्ण संख्येला 2 ने निश्चेष भाग जातो। आता भाग जाणं आणि निश्चेष भाग जाणं, निश्चेष म्हणजे काय? बाकी किती उरायला पाहिजे? 0। उदाहरणार्थ 4 भागिले 2, 2 दोन्ही 4, बाकी किती उरते? 0। 5 भागिले 2, 5 ना 2 ने 5 ला भाग जातो की नाही? जातो, पण तो निश्चेष जातो का? नाही, बाकी काहीतरी उरते, म्हणून तो निश्चेष भाग जात नाही। म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 2, 4, 6 किंवा 0 यापैकी कोणते अंक असतो त्याला समसंख्या म्हणायचं। आणि या व्यतिरिक्त एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9, उदाहरणार्थ 11, 13, 27, 115, 137 जर असले तर त्याला विषम संख्या। आता हे झालं केवळ आणि केवळ भाजकावरून। आता हे पण भाजकच लक्षात घ्या तुम्ही, भाजक। आता यातली भाजक काय? मूळ संख्या। मूळ संख्या म्हणजे अशी संख्या की जिला फक्त एक आणि ती संख्या यांनीच भाग जातो। उदाहरणार्थ आपण घेऊ 5। 5 ला कोणत्या संख्येत भाग जातो? 1 ना आणि 5 ना। दुसऱ्या संख्येला भाग जातो का? नाही, म्हणून 5 ही संख्या काय म्हणायचं? मूळ संख्या। सगळ्यात लहान मूळ संख्या कोणती माहिती तुम्हाला? 2। 2 ही सर्वात लहान मूळ संख्या आहे। एक ही मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही। एक ही काय आहे? नैसर्गिक संख्या आहे। पण पहिली नैसर्गिक संख्या कोणती? कोणी विचारलं तर काय सांगणार? 1 ही सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या आहे। आणि सगळ्यात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? 0। आता समूळ संख्या, ज्याला मूळ संख्या ही संकल्पना कळली त्याला समूळ संख्या कळणार आहे। सह म्हणजे काय? सोबत। सह म्हणजे काय? सोबत, परंतु त्याच्यात मूळ संख्येचा काही संबंध नाही। ही मूळ संख्या असलीच पाहिजे असं काही नाही। उदाहरणार्थ 3 आणि 16, 16 ही मूळ संख्या आहे का? नाही। 3 ही मूळ संख्या आहे का? आहे। परंतु या दोन्ही संख्येमध्ये 3 आणि 16 दिलेल्या संख्यांमध्ये जर एक हा एकच अवयव जर विभाजक जर सामायिक असला तर त्याला म्हणायचं समूळ संख्या। पुढे जोड मूळ संख्या। इथं मात्र मूळ संख्या पाहिजे। समूळला सापेक्ष पण म्हणतात। समूळ त्याच्यात मुळाचा संबंधच नाही, समूळ संख्येला सापेक्ष म्हणायचं। सापेक्ष म्हणजे ज्या दोन्ही संख्येमध्ये फक्त एक हा सामायिक विभाजक असतो। आणि तर जोडमूळ, जोड म्हणजे काय? जोडी। जोडी किती जणांची असते? 2 ची। म्हणजे जोडचा फरक असणाऱ्या संख्याला काय म्हणायचं? जोडमूळ संख्या। उदाहरणार्थ काय? 5 आणि 7, बरोबर आहे। 11 आणि 13, त्याच्यानंतर 17 आणि 19, करेक्ट। पुढे पहा संयुक्त संख्या। 2 किंवा 2 पेक्षा जास्त संख्या म्हणतात त्याला म्हणतात संयुक्त संख्या। उदाहरणार्थ 15 कशी बनलेली? 3 आणि 5, 25 हा 5 चा वर्ग आहे 25। आता रोमन संख्या, इंग्रजी भाषेतील संख्या। रोमन इंग्रजी कोणत्या भाषेत लिहितात ना ते तुम्हाला? रोमन लिपीमध्ये लिहितात। मराठी कोणत्या लिपीत लिहितात? देवनागरी। आणि इंग्रजीतले आकडे कोणते असतात? आंतरराष्ट्रीय आकडे म्हणजे तुम्हाला घड्याळातले आकडे असे IVXL त्याला म्हणायचं रोमन संख्या। अशा पद्धतीनं हे समजलं का आपण काय काय शिकलो? ठीक आहे। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काय करा? आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। धन्यवाद।